बरं बरं. तर भैया गेला त्याच्या फ्रेंडसोबत होळी खेळण्यासाठी आणि त्यानंतर बघा इथे किती राडा चालू आहे यांचा. तर सर्वजणी मिळून निकिता मामीला कलर लावताय, पण ती कशी पळतीये आता, ती काय पकडा नाही यांना, ती सर्वांना भारी आहे एकटी. सो होळी वगैरे खेळतायत आणि त्यासोबत पाणी पण खेळताय. आता सर्वांच्या अंगावर डायरेक्ट पैपच लावला आहे, मम्मीने आंघोळच घालायली सर्वांना. सो इथे त्यांची मजाक मस्ती चालू होती आणि मलाही बोलून घेतलं त्यांनी, कारण मला पण कलर लावायचा होता त्यांना. सो त्यांची इच्छा कशाला मोडू असं वाटलं आणि पावडर कलर म्हणजे लावा म्हटलं. सो मी पूजा मामीला पावडर कलर मागितलेला आणि अक्षरशः तिनं मला पॉन्ड्स पावडर दिलेलं लावायला. तर त्यानंतर मी घरून दुसरा कलर आणलेला आपला, जो की पावडर कलर असतो लावायला. सो इथे बघा त्या कशा लावतायत मला आणि मी कशी लावते आहे त्यांना. तर त्यांनी मला थोडाच लावलेला, पण मी पूर्ण तोंड भरून लावते आहे त्यांना. त्यांचं पूर्ण भरलेलं होतं ना, सो त्यामुळे लावलेला. तर माझ्यासारखं क्लीन असतं तर मी नसतं लावलं एवढं, पण ठीक आहे. मला पण खूप मजा येऊ लागली. आता मलाही काही प्रॉब्लेम नव्हता अशी होळी खेळाय त्यांच्यासारखी, बट शंभूमुळं मी नाही खेळलेले, कारण ओली वगैरे झालेच तर त्याला सर्दी वगैरे होईल त्यामुळं. पण बाकी मी एन्जॉय मस्त केला त्यांच्यासोबत, फोटो वगैरे काढले. तर आता बघूया नंतर. तर तुम्ही पाहिलंच आहे की होळी सगळ्यांनी किती छान खेळली आहे. असं तर मी नाही खेळले, पण थोडंफार लावला मला कलर. तर पिलूसाठी नाही खेळले, कारण त्याला सारखं घ्यावं लागतं आणि माझ्या गालाचा कलर त्याला लागल. सो इन्फेक्शन वगैरे थोडंसं नकोच वाटतं बाळामुळे. तर आत्ता भाजी वगैरे बनवायची चालू आहे. चिकन आणलं आहे. तर आज 2-3 प्रकारच्या भाज्या होती. सो चला पाहूया. मी ग्रेव्हीची भाजी बनवणार आहे, बाकी सर्व मम्मी बनवणार आहे. सो तिकडे भाकरी चालू आहेत. आता मी ग्रेव्हीची भाजी बनवते आणि पिलू आता खेळायला मस्त पप्पासोबत. पप्पा आहेत त्यालाच बघायला. तर भाजीची तयारी झाली आहे पूर्ण. कांदा टोमॅटो चिरून घेतला. इथं ग्रेव्हीची तयारी झाली. कांदा लसूण टोमॅटो खोबरं धने तीळ हे सर्व व्यवस्थित भाजून घेतले. त्यानंतर चिकनला पण मॅरिनेशन करून घेतले मी आधीच. सो आता डायरेक्ट भाजी बनवायला घेते. तर भाजी बनवण्यासाठी तेल टाकलं. त्यानंतर कांदा फ्राय करून घेते. कांदा वगैरे फ्राय झाला की नंतर खोबरं लसूणची थोडंसं बारीक केलेलं घालते. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घालते. तर अद्रक लसूणची पेस्ट ही व्यवस्थित फ्राय करते, कारण त्याचा जरा हार्ड वास असतो. सो ते मला असं वाटतं की भाजीत जास्त येतो, त्यामुळे मी त्याला जास्त फ्राय करून घेते. तर ते फ्राय झाले की त्यानंतर टोमॅटो घातले. टोमॅटोही व्यवस्थित फ्राय करते आणि त्यानंतर आता आपल्या आवडीनुसार आपले मसाले पाहिजे आहेत जे ते घालते. आता मी इथं धने पावडर चिकन मसाला ग्रेव्ही मसाला मटन मसाला हे सर्व मसाले यूज केले आणि त्याचबरोबर आमच्या घरचा काळा मसाला. सो हे मसाले यूज केलेले आहेत मी. तर हे मसाले घालून घेते, म्हणजे सुके मसाले घालून घेते आणि त्यानंतर आपण जी पेस्ट करून ठेवली होती खोबरे लसूण अद्रक हे सर्व, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण धने वगैरे टाकलेले त्याची पेस्ट काढून घेतलेली पाणी वापरून. सो ती पेस्ट टाकली आणि त्याला व्यवस्थित फ्राय होऊन दिलं तेल सुटेपर्यंत. त्याला तेल सुटल्यानंतर आपण मॅरिनेशन केलेलं चिकन घातलं आहे आणि तेही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं. आता ग्रेव्हीची भाजी म्हणल्यावर काही जास्त पातळ नसते, सो मी जास्त काही पाणी टाकलं नव्हतं, थोडंसं नॉर्मलच ठेवलेलं ग्रेव्ही टाईप. तर भाजी व्यवस्थित शिजून झाली आहे आणि आता बघू शकता तुम्ही कशी मस्त तरी आली आहे. तर सर्वांनी जेवण वगैरे केलेलं आणि मला कॉम्प्लिमेंट दिलेली की भाजी खूप मस्त झाली आहे. सो सर्वांनी खूप आवडीनं खाल्लेली. आणि त्यानंतर इथे बघा आता वाजलेले 5 चहाची वेळ झाली आहे आणि यांची रंगपंचमी काही संपलेली नाही आहे अजून. हे परत कलर लावत आहेत. सो त्यांचं झाल्यानंतर इथं बघा माझी चुलती माझ्या पप्पाला लावते. अंधारात दिसत नाही आहे, पण मी तुम्हाला झूम करून दाखवते की पप्पा कसे दिसते. तर भाजी वगैरे झाली आहे. रेसिपी तुम्ही पाहिलीच असाल, आता मी शेअर केलेली. आणि सर्वांनी जेवण वगैरे केलं. भाजी तर खूप छान झाली. मी नाही खाल्ली, दुसऱ्यांनी खाल्ली आणि मला कॉम्प्लिमेंट दिली की भाजी खूप छान झाली. तर भाकरी वगैरे सर्व आम्ही दुपारीच बनवलेलं आणि संध्याकाळी पण आता तेच आहे. होळी म्हणल्यावर काय सकाळ दुपार संध्याकाळी तेच खायचं. तर आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी पण आवडली का हे नक्की सांगा. सो आजच्यासाठी बस एवढंच. चला बाय. सो इथे बघा हा व्ह्यू आधी दाखवते मी आणि त्यानंतर बाय करते. मला किती छान वाटते हे मागं बघा.
सो ठीक आहे, व्हिडिओ मी इथे सेंड करते. बाय.